महाराष्ट्रातील एक आमदार शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल अत्यंत असंस्कृतपणे ते पुस्तक न वाचता त्याच्यातला आशय समजावून न घेता त्याच्यावर टीका केलेली आहे आणि अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये त्यांनी स्त्रियांबद्दल महिलांबद्दल उद्गार काढलेले आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपला स्तर किती खाली आलेला आहे ह्याचे उदाहरण आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हे पुस्तक 1988मध्ये प्रसिद्ध केलं आणि तेव्हापासून या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रामध्ये खपत आहेत. परंतु या पुस्तकाने महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्याकडं बघण्याचा, त्यांच्या इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे आणि तो दृष्टिकोन न समजावून घेता आज शिवाजी महाराजांचा वापर एका राजकारणासाठी केला जातो, धर्मावर आधारित राजकारणासाठी केला जातो. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करते. त्यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. शासनाने सुद्धा हे जाहीर केलं पाहिजे की आपल्याला इतकी अश्लाघ्य भाषा वापरणारे आमदार जनतेचे प्रतिनिधी म्हणून, आपल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून समोर ठेवणं हे किती सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. तेव्हा त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी मी मागणी करत आहे. आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या 30 वर्षापूर्वी कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेल्या आणि हजारो लाखो प्रती विकल्या गेलेल्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी, त्यांना फोनवरून धमकी दिल्याचं, शिवीगाळ केल्याचं, जीवे मारण्याची गोष्टी केल्याचं समोर आलेलं आहे. याचा निषेध करावा तितका थोडा आहे. कॉम्रेड पानसरेंच्या विषयी त्यांनी काढलेले उद्गार देखील अत्यंत निषेधार्ह आहेत. याविषयी तक्रार प्रशांत आंबी यांनी दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे. शिंदे सेनेचे, शिवसेनेचे जे प्रमुख आहेत माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्यांनी देखील याविषयी कारवाई करणं आवश्यक आहे. ज्या लोकांनी या प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणं आवश्यक आहे. पानसरे सरांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबा महाराजांना तुकोबा माऊली, ज्ञानोबा माऊली अशा पद्धतीनं म्हटलं जातं किंवा घरातल्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांना जसं आपण प्रेमाने आणि मायेनी बोलवतो तशा स्वरूपाची हे भाषा या पुस्तकाच्या टायटलमध्ये वापरलेली आहे आणि त्याच्याविषयी आक्षेप घेण्यासारखं काही नाही. जर यांनी आमदारांनी हे पुस्तक नीट वाचलं असतं तर त्यांच्या हे सहज लक्षात आलं असतं आणि शिवाजी महाराजांचा जो लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि लोकांशी प्रेमाने आणि सौहार्दाने वागण्याचा जो वारसा होता त्याच्या बरोबर विरोधी वर्तन हे आमदार महोदय करतायत. त्यामुळे त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांना मतदार करून परत परत असं करणाऱ्या, परत परत अशा स्वरूपाच्या कृती करणाऱ्या आमदारांना निवडून देणाऱ्या मतदारांनी देखील याचा विचार करावा असं मी आवाहन करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.